जर तुम्हाला मुंबई ते शिर्डी वन डे रिटर्न ट्रिप प्लॅन करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिर्डीची डिटेल्ड आयटनरी सांगणार आहे इन सच अ वे की तुम्ही ही ट्रिप स्वतःहून इझिली प्लॅन करू शकतात. मुंबई ते शिर्डीचा प्रवास हा आपण दादर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसने करणार आहोत. कारण ही ट्रेन तुम्हाला शिर्डीला 3:45 वाजता पोहोचवते, ज्यामुळे तुम्हाला शिर्डीमध्ये जास्त वेळ मिळू शकतो. शिर्डी रेल्वे स्टेशनला पोहोचताच तुम्हाला रिक्षा पकडायची आहे, जे तुम्हाला 20 रुपये शेअरिंग किंवा 100 रुपयात साईबाबा समाधी मंदिराजवळ पोहोचवेल. मंदिराजवळ पोहोचताच आपण एक स्टे बुक करणार आहोत. शिर्डीमध्ये तुम्हाला स्टेसाठी प्रचंड ऑप्शन्स मिळतील. साई संस्थानाचे 5 भक्त निवास आहेत, जिकडे तुम्ही 200 ते 900 रुपयात AC किंवा नॉन AC रूम बुक करू शकतात. हॉटेल बुक झाल्यानंतर आपण थोडंसं फ्रेश होऊन दर्शनासाठी जाणार आहोत. मंदिरात कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नाही आहेत, तर तुम्ही हॉटेल रूमवर किंवा अशा लॉकर फॅसिलिटीजमध्ये तुमचे मोबाईल व कॅमेरा ठेवू शकतात. समाधी मंदिराचं दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला खंडोबा मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. खंडोबा मंदिरातून आपण जाणार आहोत समाधी मंदिरात. जर तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर VIP पास तुम्ही घेऊ शकता, जो तुम्हाला 200 रुपयात मिळतो. समाधी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर द्वारकामाई, चावडी, हनुमान मंदिर, लेंडीबाग, दीक्षितवाडा म्युझियम अशा महत्त्वाच्या स्थानांचं दर्शन तुम्ही घेऊ शकतात. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला एक कूपन मिळतं, ज्याने तुम्ही प्रसादालयात जाऊ शकता, जिकडे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला साईबाबांचा प्रसाद मिळतो, विच इज इन द फॉर्म ऑफ अ फुल कोर्स मील. आता तुमच्याकडे जर अजून 2 ते 3 तास स्पेअर असतील तर तुम्ही साई हेरिटेज विलेजला जाऊ शकतात, जिकडे तुम्हाला साईबाबांची जुनी शिर्डी बघायला मिळू शकते. तसंच इकडे अजून काही गेम्स किंवा राईड्स आहेत. इथे आपली आयटिनरी संपते. आता तुम्हाला रिटर्न जर्नी सुरू करायची आहे. तुम्ही परत दादर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस पकडू शकता, जी शिर्डीवरून 10:20 ला सुटते.